फेब्रुवारीपासून सातारा, चिपळूण, मुंबई, पनवेल, नृसिंहवाडी असा प्रवास करत अखेर कोल्हापुरात येऊन पोहोचलेल्या एका कुटुंबाची व्यथा अत्यंत हृदयद्रावक आहे। गेल्या 3 महिन्यांपासून हे कुटुंब बेघर झाले। सध्या ते कोल्हापूर बस स्थानकावर दिवस कंठत आहे। या कुटुंबातील महिलेनं तारा न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली। मुलानेच फसवलं, घरातून हाकलून दिलं असा आरोप करत त्या स्त्रीने आपल्या वेदना उघड केल्या आहेत। संपूर्ण कुटुंब मानसिक आणि शारीरिक थकव्याने ग्रस्त असून कोणतीही मदत न मिळाल्याने त्यांच्यावर मोठं संकट कोसळलं आहे। कुटुंबियांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकून त्यांच्या व्यथा समजण्याचा प्रयत्न तारा न्यूजनेही केला। मात्र यामागे नक्की वास्तव काय आहे, आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे याची पडताळणी करणंही आवश्यक आहे। सामाजिक यंत्रणांनी किंवा संबंधित प्रशासनानेही लक्ष घालून या कुटुंबाला न्याय मिळवून देणं गरजेचं आहे। पाहुयात या कुटुंबाच्या नेमका व्यथा काय आहेत। रत्नमाला चंद्रकांत चोरगे, 7 फेब्रुवारी मी बेघर झाले। तेव्हा मी बस स्टॉपजवळ, रेल्वे स्टेशन बस स्टॉपजवळ थांबलो। तिथे 8 वाजेपर्यंत काही नाही, 2 वाजल्या 8 वाजेपर्यंत नाही, पण नंतर 8 नंतर अशी माणसं यायला लागली की मुलाकडे नेतो, मुलीला पण घेऊन जातो आणि 10 लाख देतो, 8 लाख मिळून देतो। अजिबात हालत नव्हते। पण एक देव माणसं रिक्षावाल्याने आम्हाला तिथे खायला दिलं आणि रिक्षातनं घालून तिकडे नेलं। आमचं सर्व सामान जे होतं 40 वर्षे संसाराचं ते सगळं तिथेच ठेवलं आम्ही आणि आम्ही निघून गेलो। आणि नंतर आम्ही मुलाकडे गेलो। मुलाने लांजाला तिथेही त्याने फसवलं की आधी जावा, 2 दिवसांनी मी टेम्पो पाठवतो आणि सामान आणतो। आणि नंतर परत गेलो त्याच्याकडे, तर त्याने सांगितलं जावा, पोलीस किंवा तुम्हाला कोणी मदत करणार नाही, कोणी पत्रकारही उभं करणार नाही, तुम्ही जावा, माझं काही करू शकणार नाही। सुनेने पण आम्हाला शिवा वगैरे घातल्या आणि ते निघून गेलं। तेव्हापासून आत्तापर्यंत आम्ही सातारा, पुणा इकडे सगळीकडे राहतो आहे। अगदी नरसोबाच्या वाडीपासून आळंदीपर्यंत, कोल्हापूर, पनवेल असं जीवाला घाबरून राहतो। कारण तिने सांगितलं होतं की मुलीला उचलून घेऊन नेऊ आणि ती फक्त मी, सगळे पोलीस असू दे किंवा कोण असू दे, मला न्यायच मिळत नाही। मी फक्त एकटी राहते म्हणून देतात आणि माझ्या मुलीने नवऱ्याने मला सोडलं आणि मी एकटीच आली तर दुसरीकडे राहते, माझी बदनामी होते। कृपया मला न्याय द्या। राज्य सरकारला मी सगळ्यांना, केंद्र सरकारला पण सांगते आणि संस्थेच्या लोकांनाही सांगते, आम्हाला अन्न, वस्त्र, निवारा आणि न्याय द्या आणि माझ्या मुलीला वाचवा आणि मलाही वाचवा। मला नाही आता बोलते। माझं नाव शिवानी चंद्रकांत चोरगे। माझ्या भावानेच मला मी आता खूपच तणावात आहे। कारण का ज्या भावाला वाचवण्यासाठी मी माझे दागिने दिले त्याला आत्ता आमची कसलीच म्हणजे दया नाही आहे। 7 फेब्रुवारीपासून आम्ही बेघर आहोत, सगळीकडे फिरतो आहे आणि त्याला जरासुद्धा काही वाटत नाही आहे। बहिणीचं बा आजारी आहे, ती नोकरी नाही करू शकत, अशीची काय परिस्थिती करून ठेवली आपण। त्यांचं सामान पण सगळं चोरीला गेलं, त्याचंही त्याला काही वाटत नाही आहे। आणि त्याची मिसेस जे आहेत त्या तर लग्नाच्या आधीपासूनच आम्हाला खूप त्रास देत आहेत। म्हणजे अगदी त्याला आता तर त्याला भेटायलाही देत नाही। भेटायला गेलं की 112 नंबर दाबणे, धमक्या देणे, त्याच्याविरुद्ध काही तक्रार केली तर म्हणणार की मला धमकी दिली होती की तुम्हाला जेलमध्ये टाकेन, अटक करेन, अशा धमक्या त्या देत आल्यात आतापासून। तेव्हा मी लहान होते म्हणून आम्ही प्रत्येक वेळा ठीक आहे थांबत गेलो। आता काही कारणामुळे आमची आर्थिक परिस्थिती झाली तर त्याच्याकडे आम्ही आमचे पैसे मागितले, म्हणजे त्याला वाचवण्यासाठी दागिने वगैरे दिले होते लगेच काढून, तर त्याने त्यातले थोडे तरी द्यावे हे आमची अपेक्षा होती। त्याने ते दिले नसल्यामुळे आम्हाला बेघर व्हावं लागलं आणि आज 3 महिने झाले तरी आम्हाला काहीच कुठून म्हणजे अजूनपर्यंत न्याय वगैरे मिळाला नाही आहे। तर माझं हेच सांगणं आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवू दे। अन्न, वस्त्र, निवारा हे आता गरजेचं आहेच आणि तसंच माझा व्यवसाय पुन्हा उभारण्यासाठी काही थोडेफार काय होऊ शकलं तर तेही माझी मागणी आहे सरकारकडे किंवा काही संस्थांकडे। तर त्यातून मी स्वतः कष्ट करून काहीतरी करू शकू, आम्ही तिघंही कष्ट घेऊन काही ना काही स्वतः उभं राहू शकू आणि पुढे न्यायाच्या हक्काची लढाई लढू शकू। तर माझी सर्वांनी हीच विनंती आहे की कृपया आम्हाला साथ द्या आणि आमची हाक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। तुम्ही आतापर्यंत कुणाकडून दाद मागली, तुम्हाला आतापर्यंत दाद मिळाली का? नाही, मी महिला आयोगापासून सगळीकडे दाद पाठवलं तर त्याचं माझ्याकडे हे आहे। सगळ्यांना पत्र पाठवलं तर त्यांनी पोलिसांकडे पाठवलं। पोलीस सांगतात दिवाणी आहे आणि कुठच्याच आरोपीला बोलवत नाही, मला दिवस बसून ठेवतात। पोलीस स्टेशनला सुद्धा 2 माणसांनी पाठलाग केला होता 23ला। आम्हाला
फिर्यादीला आरोपीसारखं वागवलं जातं. म्हणजे सगळीकडे फिरायला येणं, परत आम्हाला तासन तास थांबून ठेवणं. म्हणजे आम्ही बा फिर्यादी आहोत. हां की तुम्हाला हां दाद देत नाही आहेत. सगळे लिखित पुरावे आणि 15पासून मी सगळीकडे फिरते आणि सगळीकडे देते, पण काही कोणी करत नाही. उलटं मला बसून देतं. मला डायबिटीस पेशंट आहे, 3 वर्ष चेक पण नाही केलं. अंदाजे गोळ्या घेते, पण कोणी नाही मला हे करत, कोणी नाही ठेवत मला.